हर्षवर्धन पाटील यांचा झालेला राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवेश। समरजित सिंग घाटगेंपाठोपाठ इंदापूरमधील बडप्रस्थ असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी तुतारी फुंकली। मात्र या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी दोन मोठे गौप्यस्फोट सुद्धा केले। कुठले हे गौप्यस्फोट, काय नेमकं त्यांनी म्हटलंय, बघूया या रिपोर्टमध्ये। अखेर हर्षवर्धन पाटलांनी कमळ सोडून तुतारी फुंकली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षपणे घोषणाही करून टाकली। तर शरद पवारांनी आपलं पुढचं मिशन फलटण असल्याचे संकेत देत रामराजे निंबाळकरांच्या घरवापसीचेही संकेत दिले। कागल 3 सप्टेंबर रोजी समरजित सिंह घाटगे पवारांकडे, इंदापूर 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश, फलटण 14 ऑक्टोबरला रामराजे निंबाळकर तुतारी घेणार। 14 तारखेला आमच्याकडे आलेच पाहिजे। काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदापूर तोच आमच्याकडे, म्हणजे कुठं ते फलटण समजलं का साहेब? आता आपण तर बिग बॉस आहातच, पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला, याचा आम्हा सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे। आपले 40 आमदार आपल्या बरोबर आहेत, तिथं तर बदल करायचं कारणच नाही। समोरच्यांना काय झालंय, 40 त्यांच्याकडे नसल्यावर 40 जागा त्यांना भरायच्या, ती गोष्ट आहे। मला फक्त 15-20 जागा 25-30 जागा भरायच्या, ही गोष्ट लक्षात ठेवा। विधानसभेला हर्षवर्धन पाटीलच भाजपचे उमेदवार असतील हे जवळपास फिक्स होतं। मात्र 2023 मध्ये महायुतीत अजित पवारांची एंट्री झाल्यानं इंदापूरची गणितं बदलली। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटलांनी केलाय। सुप्रिया सुळे 1,14,020 मतं, सुनेत्रा पवार 88,069 मतं, सुप्रिया सुळेंना 25,951 मतांचं लीड। सुप्रियाताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही 4 वेळा खासदार झाला, 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। गेले अनेक दिवस मला वाटत होतं की हर्षवर्धन पाटील साहेबांनी देखील हा मार्ग अनुसरावा, त्यांच्याशी संपर्क केला। लोकसभेच्या आधी मी त्यांना फोन केला आणि मी म्हटलं बघा काही जमलं तर आपल्याला लोकसभा महत्त्वाची आहे आम्हाला। त्यांनी मला सांगितलं आम्हाला जे शक्य आहे ते करतो, पण आता तूर्त आम्ही इकडेच आहोत। काही लोक मला विचारत होते की कसं होणार, काय होणार, म्हणजे काय काळजी करू नका, जावई कुणाच आहे। कधी काळी बारामतीचे पवार आणि इंदापूरच्या पाटील कुटुंबात विस्तव जात नव्हता। शरद पवार, अजित पवार या काका पुतण्यानं हर्षवर्धन पाटलांचे मुख छाटण्याचं काम केलं। आता त्याच हर्षवर्धन पाटलांना शरद पवारांनी पंखाखाली घेतलंय। घड्याळाचे काटे कसे उलटे फिरतात याचं हे उत्तम उदाहरण आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, इंदापूर। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे सध्या आपल्या सोबत आहेत। महेशजी, पुढारी न्यूजवर तुमचं स्वागत आहे। हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून बाहेर पडून तुमच्या पक्षामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपतनं बाहेर पडण्याची काय नेमकी कारणं होती असं तुम्हाला दिसतंय? हर्षवर्धन पाटील साहेब हे मुळात काँग्रेसी विचाराचे नेते आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये ते का गेले त्यांचं उत्तर त्यांच्याकडेच असेल, परंतु त्यांनी जी वाट निवडली ही पूर्णपणे योग्य आहे। बारामती इंदापूर हा जवळजवळ जोडून असलेला तालुका आहे आणि अनेक वर्षांचे ऋणानुबंध पवार आणि पाटील कुटुंबांचे असल्यामुळे त्यांनी एक चांगला निर्णय घेतला। त्या निर्णयाचं स्वागत पक्षाने केलं, पवार साहेबांनी केलं आणि महाराष्ट्राच्या जनतेने देखील हर्षवर्धन पाटील साहेबांच्या ह्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। खरंय महेशजी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की ज्यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी जोरदार टीका केलेली होती शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर।
पहिल्यांदा अजित पवारांना ज्या प्रकारे तिकीट दिलं शरद पवारांनी त्याच्यावर सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता असं नेमकं काय घडलंय की त्यांची नाराजी दूर व्हावी? काय वाटतं तुम्हाला? अशी गोष्ट आहे की अजितदादांनी आमचा पक्ष मागच्या वर्षी फोडला. अजितदादा तर आमचेच होते. अजितदादा तर पवार साहेबांच्या रक्तातले होते. अजितदादा गेल्या 25 वर्षापासून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे होते आणि त्याच्यानंतर त्यांनी पवार साहेबांच्या बद्दल किंवा बाकी सुप्रियाताईंबद्दल ज्या पद्धतीचे उद्गार काढले ते संबंध महाराष्ट्राने पाहिलेले. आज अजितदादांना दुःख होत आहे. त्याच्यामुळे तशा पद्धतीची भूमिका कदाचित बदललेली भूमिकेतनं पाटील साहेबांनी तो निर्णय घेतला असावा. नाही महेशजी, म्हणजे तुम्हाला आठवत असेलच भाजपमध्ये गेल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की आता मला शांत झोप लागते. तर आता त्यांची तशीच शांत झोप लागेल त्यांना इकडे परत आल्यावर? काय वाटतं तुम्हाला? पार्टीच्या लोकांची झोप उडणार आहे. विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांची झोप उडणार आहे. ठीक आहे. कुणाची झोप उडते आणि कुणाची झोपेतनं कोण कोण जागं होतं असे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणार आहेतच.